थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू आणि पुरेपूर फायदा मिळवतोय हा फलंदाज आणि एक मिडावच्या दिशेला एक चौकार मारला, खणखणीत चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर स्वतःचं खातं खोलून घेतोय हा परेश आणि संघासाठी 4 धावा मिळवून देतोय आणि संघासाठी सुद्धा खातं खोलून घेतलेलं आहे आणि स्वतःचं खातं पहिल्या चेंडूवर खोलतोय तो परेश केडेकर. एक खराब चेंडू म्हणता येईल, खराब म्हणता येईल नाही, पण थोडासा टप जरा पुढे असता तर नक्कीच परेशला मारता आला नसता. एक थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू एक पाय पुढे टाकला परेशने आणि बिडॉनच्या दिशेने खणखणीत असा चौकार मारला तो परेशने. पुढचा चेंडू संदीपचा. बघूया थोडंसं कान मंत्र मिळतं इथं जितूकडून, त्याला काय होतंय पाहायचंय. पुढचा चेंडू कसा टाकतोय संदीप. संदीप साळवे एक चांगला गोलंदाज आहे हा. एक मला वाटतं 10 ते 12 पावलांचा रनअप आहे, वेग आहे चेंडू फेकण्याचा, उजव्या हाताने गोलंदाजी करतो हा गोलंदाज. सामना करणार तो परेश. पहिल्या चेंडूवर खणखणीत आपल्याला चौकार पाहायला मिळाला बिडॉनच्या दिशेला. पुढचा चेंडू संदीपचा. मोठा रनअप आहे, चेंडू कसा टाकतोय पाहायचा. ओव्हर विकेट मार आहे हा सुद्धा त्याच प्रकारे टाकलेला चेंडू. हा मात्र षटकार जाणं याबद्दल वाद नाही. लाजबाब. तो परेश केडेकर खेळतोय बघा. थोडासा लूज चेंडू मिळाला, एक डावापाय पुढे घेतला आणि खणखणीत आपल्याला षटकार पाहायला मिळाला. त्याचा बॅटचा प्रो बघा, काय ताळमेळ आहे बघा त्या बॅटमध्ये. एक खणखणीत आपल्याला षटकार. संदीपचा पुढचा चेंडू दरम्यान बघूया काय होतो तो. 2 चेंडू खराब. हा सुद्धा थोडासा यारकर पद्धतीचा चेंडू, फार बॅटला मारता आला नाही फलंदाजाला आणि मिडॉनच्या दिशेला काढलेला. एक धाव घेतोय, दुसरी धावेसाठी परेश धावतोय आणि मला वाटतं चेंडू मिळायच्या अगोदर 2 धाव पूर्ण करतोय. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या होते ती मला वाटतं 12 बिनबाद 12. जयसंबा गोपालवाडी संघाची धावसंख्या बिनबाद 12. तिसरा चेंडू झाला. 3 चेंडूमध्ये 12 धावा कमवल्या त्या परेशने. अजून मला वाटतं अनिकेत गोपाल यांना स्ट्राईक मिळालेली नाही, फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही आहे. संदीपचा पुढचा चेंडू हा मात्र फुल टच केलाय चेंडू आणि मिडॉनच्या साईडला कणकणीत असा चौकार मिळाला पाहायला. बघा ना, एक 4 चेंडू त्याच्यात मला वाटतं 2 चौकार, एक षटकार पाहायला मिळाला आपल्याला. सुंदर असा फटका मिडॉनच्या साईडला आहे. हा कणकणीत एक परत चौकार. बघा ना, काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला, सुंदर फलंदाजी आणि हा चौकार. पंचांचा इशारा चौकाराचा. या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती मला वाटतं 20 बिनबाद 20. जयसंबा गोपावडी. 3 चौकार आणि 1 षटकार आणि 1-2 धावा. दुहेरी धाव एकदा घेतलेली. 3 चौकार 1 षटकार. संदीपचं एक महागडं षटक चालू आहे. बघूया परिवर्तन काय करतो तो संदीप. हा सुद्धा झेल होतो काय पाहायचा आहे. तिथला क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत पोहोचलाही नाही. तत्पूर्वी तो चेंडू अडवतोय आणि तो अडवून तत्पूर्वी 2 धावा तर पूर्ण करतोय परेश. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 22. याबरोबर इथं षटक संपतंय. पहिल्या षटकात मला वाटतं संदीप साळवे यांनी 22 धावा दिलेल्या आहेत. थोडं म्हणता येईल की महागडं षटक. थोडंसं परिवर्तन करायला पाहिजे. चेंडूमध्ये बदल करायला पाहिजे होता, लेंथमध्ये बदल करायला पाहिजे होता ह्या गोलंदाजाने, कारण पहिलाच चेंडूवर चौकार मारला होता, नंतरचा एक षटकार पाहायला मिळाला आपल्याला. अशा प्रकारे हे षटक पडलं ते 22 धावांचं महागडं षटक. आता मात्र स्ट्राईक मिळणार आहे ते अनिकेत गोपाल यांना. अजून अनिकेत गोपाल यांचं खातं खोलायचं आहे स्वतःचं. संघाची धावसंख्या इथे झाली ते बिनबाद 22. आता मात्र श्रीसाम 11 कडून एक हुकमी खेळाडू नितेश गौंडी यांच्या हातात चेंडू. हुकमी गोलंदाज, हुकमी फलंदाज.
असं नावलौकिक असलेला हा नितेश गवंडी गोलंदाजीसाठी येतोय आणि त्यानं सामना करतोय तो अनिकेत गोपाळ. परेशने मात्र पहिल्या षटकात थैमान घातलं. नितेशचा पुढचा चेंडू हा मात्र पहिला चेंडू टाकतोय तो अनिकेत गोपालला एक हळूच एक बॅट पुढे टाकली एक धावेसाठी एक सुंदर धाव घेतोय आणि एका धावेने स्वतःचं खातं खोलून घेतोय तो अनिकेत गोपाल यांनी एक धाव काढली आणि एका धावेने संघाची हळूहळू धावसंख्या होते ती 23. परेश केडेकर या मैदानात अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना पाहायला मिळते. क्लास बघा त्याचा बॅटचा प्रो बघा. आता नितेश गवंडे यांना सामना करणार आहे तो परेश केडेकर. बघूया काय करतोय तो परेश केडेकर. पहिल्या षटकात चांगल्याच धावा वसूल केल्या होत्या त्या 22. पुढचा चेंडू नितेशचा हा थोडासा आखूड टप्प्याचा चकवला आहे. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. मला वाटतं स्क्वेअर लेगच्या वरून काढायचा होता फलंदाजाला. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव गेलाय चेंडू. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू हाताळलाय तो नितेश गवंडे यांनी. निर्धाव गेलाय. डॉट गेलाय चेंडू. इथे धावसंख्या होत नाही. धावसंख्या स्थिर राहते ते 23. नितेश यांचा पुढचा चेंडू खेळतोय तो परेश. हा आखूड टप्प्याचा चेंडू आणि मोठा फटका काय बसला ना पण मिडाऊनचा क्षेत्ररक्षक लढवतो. एक धाव घेतोय दुसरी धाव घेतोय. बघूया दोन धाव पूर्ण होतात काय आणि अपील होतंय काय होतंय पाहायचं आहे. नाही मला वाटतं दोन धाव पूर्ण करतो इथे फलंदाज. या दोन धावेने परेश यांची धावसंख्या वाढते त्याबरोबर संघाची धावसंख्या होते ती 25. नितेश थोडासा धावसंख्येला लगाम घालताना दिसतोय तो नितेश गवंडी. पहिलं षटक महागडं गेलं होतं 22 धावा झाल्या होत्या आणि दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकातला नितेश गवंडी चेंडू टाकला आहे तो परेशला. परेश सामना करतोय. हा थोडासा ऑफ साईडच्या बाहेर जाणारा चेंडू. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळते इथे. पंचांचा इशारा वाईट आणि एका अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली इथे बिनबाद 26. नितेश पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. एक 10 पावलाचा रनअप आहे त्यांचा. हा मोठा फटका आहे. बघूया षटकार होतो की काय तो की चेल होतो. मला वाटतं सुंदर असा षटकार पाहायला मिळणार आहे आपल्याला. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघायची आणि हा मला वाटतं षटकार. पंचाने षटकाराची पूर्ण केलेली आहे आणि हा षटकार खणखणीत लाजबाब उत्कृष्ट परेश खेडेकर आणि या मैदानात थैमानच घालतोय. खरोखरच पहिल्या षटकात 22 आणि नितेश गवंडीसारखा गोलंदाज समोर असून सुद्धा त्याला एक षटकार ठोकलाय. मी सलग 3 षटकार आणि बक्षीस. एक षटकार तर आता झालेला आहे. नितेशचा पुढचा चेंडू. हा मात्र झेल होतो काय पाहायचा. यष्टीरक्षक धावतोय तिथे आणि नाही प्रयत्न केला होता. थोडासा नैसर्गिक अडथळा होता. तत्पूर्वी मला वाटतं फलंदाज 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते इथे ती 34. एक शॉट आहे 33. पंचाचा इशारा. एक शॉट धाव. 2 धावा घेतल्या होत्या. एक धाव कमी झालेली आहे आणि धावसंख्या इथे होते ती बिनबाद 33. नितेश सामना करतोय तो परेश. सुंदर सुंदर गोलंदाजी चांगली मिळाली आहे. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता पण उसळी देणारा चेंडू होता. मला वाटतं परेश खेडेकर यांच्या छातीच्या उंच जाणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या जातोय आणि निर्धाव जातोय चेंडू. चांगलं षटक मला वाटतं टाकतोय तो नितेश. बघूया मला वाटतं याबरोबर षटक संपतंय की षटक संपलंय. धन्यवाद. षटक संपलंय. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 33. 33 लॉस नो लॉस. संघाची मला वाटतं हा सेमीफायनलचा सामना आहे आणि अतिशय रंगतदार होणार कारण दोन्ही संघामध्ये एक नावाजलेले खेळाडू दिसतात आपल्याला.
इकडे परेश केडेकर आहे, इकडे नितेश गौंडे आहे आणि काही खेळाडू आहेत, बघूया. मला जसे समजतील तसं मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरं षटक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 33. ऋषिकेश साळवी यांच्या हातात चेंडू आहे. स्वतःचं पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय ऋषिकेश साळवी. मला वाटतं राऊंड विकेट मारा करतोय उजव्या हाताने गोलंदाजी, राऊंड विकेट मारा पंचांच्या उजव्या बाजूत. हा मात्र सुंदर चेंडू यष्टिरक्षक यांच्या हातात जातोय, निर्धाव गेलाय चेंडू. पहिला चेंडू चांगला टाकलाय या गोलंदाजाने ऋषिकेशने. अनिकेत गोपाळ यांना समजला नाही, सरळ चेंडू जातोय जितू साळवे यांच्या हातात. तिथून परत चेंडू येतोय तो गोलंदाज ऋषिकेश याच्या हातात. ऋषिकेश चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय. हा खूप टप्प्याचा चेंडू, हा मात्र कव्हरच्या गल्लीच्या बाजून काढलेला. एक धावेसाठी एक धाव घेते, बघूया दुसरी धावायचा प्रयत्न आहे का. थोडंसं हलकंसं अपील होतंय, नाही एक धाव पूर्ण होते. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 34. 34 नो लॉस. जयसंबा गोपालवाडी. नितीन गोपाल यांनी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्याच्याकडून. जिथे 2 धाव मिळायचे तिथे एकच धाव देतोय हा क्षेत्ररक्षक. थोडं क्षेत्ररक्षणमध्ये बदल, कारण मला वाटतं एक डावखुरा फलंदाज आणि एक उजवा फलंदाज. ऋषिकेश यांचा पुढचा चेंडू सुंदर. वाईट. वाईटचा इशारा पंचांकडून. एका अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 35. तिसरं षटक चालू आहे आणि तिसऱ्या षटकाच्या स्वरूपात टाकतोय तो ऋषिकेश साळवे. ऋषिकेश साळवे यांचा एकच पासा पॉलचा रनअप, उजव्या हाताने गोलंदाजी. हा मोठा फटका आहे, हा पुढे सरसावला, नटकट असा शॉट बघतोय, कॅच झेल होतो का पाहायचा आणि आणि झेल सुटतोय. एक जीवदान परेशला. एक सुंदर असं जीवदान मिळतंय. तिथला क्षेत्ररक्षक थोडासा प्रयत्न करत होता पण यश काही मिळालं नाही ते क्षेत्ररक्षकाला. मला वाटतं प्रमोद साळवे असणार तिथे आणि त्यांच्या हातून झेल सुटतोय. एक चांगला मला वाटतं क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांना तो झेल टिपता आला नाही. अशा प्रकारे एक जीवदान मिळतंय ते परेश केडेकर. तत्पूर्वी 2 धावा काढतोय तो परेश. सध्या 30 धावसंख्या होते. ऋषिकेश सुंदर असा मला वाटतं स्क्वेअर लेगच्या बाजूला काढलेला, बघूया तिथे एक धाव तर घेतोय आणि थोडासा नैसर्गिक अडथळा येतो. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. तिथे एक क्षेत्ररक्षक चांगला आहे. मला वाटतं थोडासा बांधाला चेंडू अडतोय आणि तिथे नितीन गोपाळ यांनी तो बरोबर कनेक्ट केलेला आहे. कनेक्ट केल्यानंतर परत चेंडू तो व्यवस्थित मला वाटतं गोलंदाज यांच्या हातात जातोय. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या होती ते बिनबाद 38. सलामीवीर, चांगली सलामी आपल्याला पाहायला मिळते जयसंबा गोपालवाडी संघाकडून. कुठलीही विकेट न जाता आतापर्यंत धावसंख्या नेली ती 38. हा एक फटका आहे, बघूया काय होतं ते. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धाव देतात तिथे हा क्षेत्ररक्षक प्रमोद साळवी आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 39. 39 नो लॉस. जयसंबा गोपाळवाडी. एक सलामीची जोडी अजून मैदानात. ऋषिकेश त्यांचा पुढचा चेंडू. हा मात्र चेंडू मोठा फटका मारायचा होता, बॅटच्या पट्ट्यात नीट आला नाही पण स्लिपच्या बाजूने एक धावेसाठी तर गेलेला आहे. तिथला स्लिपचा एक क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय चेंडू अडवण्याचा. यश मात्र आता उशिरा मिळालंय. तत्पूर्वी एक धाव तर घेतो या फलंदाज. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 40. बिनबाद 40. तीन षटकाचा खेळ संपतो इथे. 3 षटकाची समाप्ती होते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर जयसंबा गोपाळवाडी या संघाची धावसंख्या झाली आहे ती 40. बिनबाद 40. चांगली सलामी. सरासरी मला वाटतं षटकामागे जयसंबा गोपालवाडी 13 धावांची सरासरी, 13 आणि काही पॉईंट अशी षटकामागे सरासरी ठेवली आहे ती या सलामीवीर परेश आणि अनिकेत गोपाळ याने. आता मात्र परत एकदा येतोय तो नितेश. दुसरं षटक संघाकडून, चौथं षटक तुम्हाला काही वेळातच
प्रत्येक गोलंदाजाचं पृथक्करण सांगणार आहे. नितेशचा पुढचा चेंडू. हा मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. बघूया षटकार. एक खणखणीत षटकार पाहायला मिळणार आहे आपल्याला. मला वाटतं बिडॉनच्या साईडला काढलेला हा खणखणीत षटकार परेश खेडेकर यांच्या. किती षटकार मारले ते पाहायचे आहे. पण पाठोपाठ षटकार 3 मारेल त्यालाच बक्षीस आहे इथे. एक तर षटकार आता होतोय. पहिला चेंडू षटकार ठोकतोय तो परेश. डॉट चेंडू गेलाय. निर्धाव जातोय. नितेशचा पुढचा चेंडू. पहिल्या चेंडूवर मात्र एक षटकार पाहायला मिळाला परेशच्या बॅटमधून. मला वाटतं परेश याने मला वाटतं किती षटकार मारले ते तुम्हाला सांगतो. 3 षटकार आतापर्यंत ठोकलेत, पण पाठोपाठ षटकार अजून ठोकायला मिळालेले नाहीत. नितेशचा पुढचा चेंडू परेशला. हा मात्र झेल होतो काय पाहिजे आणि हा सुंदर झेल एक्स्ट्रा यांनी झेपतोय आणि रस्ता दाखवतोय तो नितीश गौंडी. परेशचा पॅव्हलियनचा रस्ता परेश. शेहेचाळीस 46 लॉस ऑफ 1 विकेट. पहिला धक्का मिळतोय तो जयसंबा गोपालवाडी संघाला परेशच्या स्वरूपात आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतोय तो सागर खेडेकर. 1 डाऊनचा प्लेअर. 2 नंबरवर येणारा खेळाडू सागर खेडेकर. सागर खेडेकर आणि गोलंदाजी करतोय तो नितेश गौंडी. 46 धावसंख्येवर पहिला धक्का मिळतो जयसंबा गोपालवाडीला. यश मिळतंय ते या श्री संभ 11 संघाला. सुंदर थोडंसं आता फलंदाजाला जकडून ठेवतोय तो नितेश गौंडी. बघूया एक धाव तर घे. दुसरी धावेचा प्रयत्न होता. सागर प्रयत्न करत होता दुसरी धाव घेण्यासाठी, पण नितीन गोपाल यांनी थांबवलेला आहे आणि एका धावेवर समाधान मानतोय तो सागर. सागर यांनी आपलं पहिलं चेंडूवर खातं खोलून घेतला नाही आणि एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 47. डावखुरा फलंदाज थोडं क्षेत्ररक्षणमध्ये बदल करतायत गोलंदाज नितेश गौंडी. हा थोडासा चांगला चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. बॅटच्या मला वाटतं त्याला मारायचा होता ऑन साईडला. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव जातो चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू पडतोय तो नितेशचा. हा निर्धाव जातो चेंडू. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या स्थिरावते 1 बाद 47. चौथं षटक चालू आहे नितेश गौंड यांचं. आखूड टप्प्याचा चेंडू. हा खरोखरच आखूड टप्प्याचा चेंडू. हा मात्र मारायला फटका चांगला होता, पण बॅटच्या पट्ट्यात नीट आला. 2 धावा तर घेतोय नितेश आणि मला वाटतं धावबाद होणार. धावबाद. इथं हा दुसरा धक्का मिळतोय तो जयसंबा गोपालवाडी नितीन मला वाटतं अनिकेत गोपाळच्या स्वरूपात. दुसरा बळी जातोय आणि नितेश गौंडी यांना यश मिळतं इथे. मला वाटतं धावबाद होतोय. हे मात्र क्षेत्ररक्षणाला जातंय श्रेय आणि इथे 27 या धावसंख्येवर. नितीन गोपाळ शेवटचं षटक.
आणि सामना करतोय तो सागर केडेकर. बघूया शेवटचं षटक कशा प्रकारे हाताळतायत ते पाहायचं आहे आपल्याला. गोलंदाज नितीन गोपाल. हा सुंदर चेंडू आणि बाद. बॅट कट घेतला सर एस्ट्रिक्स यांच्या हातात जातो जेल. आणि हा मात्र पहिला धक्का मिळतो तो नितीन आणि पहिला बळी मिळतोय तो नितीन गोपाल यांना. आणि मला वाटतं हा तिसरा धक्का मिळतो तो जयशंभा गोपालवाडी संघाला 48 धावसंख्येवर. धन्यवाद विजय. नितीन गोपाळ यांनी पहिल्याच चेंडूवर यश प्राप्त केले. आपल्या संघासाठी यश मिळवून दिलं नाही ते गोलंदाज नितीन गोपाळ यांनी. सुंदर गोलंदाजी. बघूया आतापर्यंत धावा झाल्या त्या धावा रोखण्यासाठी किती यश प्राप्त करतोय हा गोलंदाज पाहायचा आहे आपल्याला. आता मला वाटतं फलंदाजीसाठी येतोय तो रोहन. जयसंभा गोपालवाडी संघाकडून रोहन. नितीन गोपाल पुढचा चेंडू टाकतोय. हा खूप टप्प्याचा चेंडू आणि ऑफ साईडला मारलेला आहे. बघा जेल होतो काय तिथला क्षेत्ररक्षक जेल टिपतो. आणि दुसरा बळी मिळवतोय तो नितीन गोपाल. चांगली गोलंदाजी. आता मात्र रोहनची जागा घेण्यासाठी नितीन गोपाळ. हा सुद्धा टप्प्याचा चेंडू होता. हा मात्र लेगच्या बाजूला काढलेला चेंडू एका धावेसाठी दुसरी धाव घेतोय आणि तिथं मिस करतो फिल्डर. आणि तत्पूर्वी 2 धाव घेतोय आणि तिसरी धाव करतायत. बघूया 3 धावा पूर्ण करतात काय. आणि मला वाटतं 3 धावा पूर्ण करतायत इथे. या 3 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 51. 51 लॉस्ट ऑफ 3 विकेटला 3 विकेट सॉरी 4 विकेट 4 विकेट. नितीन गोपाळ यांना 2 बळी मिळालेले आहेत. नितीनचा पुढचा चेंडू. हा मोठा फटका मारायचा होता. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. थोडंसं वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती 52. 52. नितीनचा पुढचा चेंडू. हा वाईट. परत एकदा वाईट. पहिले 2 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले होते ते नितीन गोपाळने. आणि नंतरचं मला वाटतं एक चेंडू निर्धाव गेला होता. आणि आता मात्र 2 चेंडू खराब टाकलेत आणि अतिरिक्त 2 धावा मिळत आहेत या संघाला. या एक अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती 53. नितीनचा पुढचा चेंडू. बॅटच्या पट्ट्यात आला नाही. एक धाव तर घेतोय फलंदाज आणि तिथं थोडासा मिस होतोय. बघूया काय होतं त्यात. 2 धावा पूर्ण करतोय का पाहायचंय. आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. थोडंसं क्षेत्ररक्षणमध्ये थोडंसं मिस होतोय आणि त्याचा फायदा घेतोय तो फलंदाज. आणि या फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली 4 बाद 55. 4 बाद 55. नितीन गोपाळ. बाकीच्या षटकांच्या तुलनेत नितीन गोपाल अतिशय चांगल्या प्रकारे षटक हाताळतोय. आणि शेवटचं षटक आहे थोडंसं हाणामारी म्हणतात त्या प्रकारचं षटक असतं. पण फलंदाज त्या तोडीचे पाहिजेत. बघूया काय होतं तर. नितीनचा पुढचा चेंडू. हा सुद्धा मला वाटतं वाईटचा इशारा असणार. पंचांचा वाट बघूया आपण. आणि वाईट. एक अतिरिक्त धाव. पंचांचा इशारा वाईटचा आणि एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती मला वाटतं 4 बाद 56. नितीन पुढचा चेंडू. हा मात्र कणकणीत मारलेला आहे. बघूया
मिड विकेटच्या साईडला तिथला क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात. तत्पूर्वी 2 धावा घेतात का बघूया. नक्कीच 2 धावा घेणार कारण शेवटचे चेंडू असणार आहेत आणि प्रयत्न करण्यात आपल्याकडं हातात फलंदाज आहेत आणि बाद झालो तरी दुसरा फलंदाज येऊ शकतो चेंडू खेळण्यासाठी असा निर्धार या फलंदाजाने केला आहे आणि 2 धावा पूर्ण केलाय. सुंदर चेंडू फेक होती तिथल्या क्षेत्ररक्षकांची पण तत्पूर्वी 2 धावा तर पूर्ण करतो. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली आहे ती 58. नितीनचा पुढचा चेंडू हा मात्र बघूया झेल होतो का जितू साळवी आहे तिथे आणि सुंदर झेल एक हा 3 विकेट काढलं त्यानं आणि तुम्हाला सांगतो हा नितीन गोपाल अतिशय शेवटचं षटक म्हणजे 5वं षटक घेऊन आला होता आणि त्या त्या गोलंदाजाने 3 बळी तर मिळवला नाही आणि किती धावा दिल्या आहेत त्या मोबदल्यात ते मी तुम्हाला सांगतोय 10 धावा दिल्या आहेत. 58. जयसंभा गोपालवाडी संघाची धावसंख्या आहे 5 बाद 58. जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता. श्री साम 11 संघाला जिंकण्यासाठी 59 धावांची आवश्यकता. डीजे गोपाळवाडी संघाचे सर्व प्लेयर्स मैदानावर आलेले आहेत. तर साम इलेव्हन्स यांनी आपले फलंदाज मैदानावर पाठवायचे आहेत.
59 धावांची आवश्यकता श्री साम 11 संघाला. त्यांचे सलामीचे फलंदाज मैदानात. नितेश गौंडे आणि ऋषिकेश साळवी. सॉरी, नितेश गौंडी, ऋषिकेश साळवी. गोलंदाज जय संभा गोपालवाडी संघाकडून पहिलं षटक हाताळतोय तो मला वाटतं परेश केडेकर. आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण विवर रचना करतोय. त्याला हे 2 सलामीचे फलंदाज जायत पकडायचे आहेत, पण त्याच तोडीचे हे फलंदाज आहेत. आपली फलंदाजीचा नमुना परेश केडेकर यांनी दाखवलेलाच आहे. आता गोलंदाजीमध्ये काय यश प्राप्त करतोय परेश केडेकर तो पाहायचं आहे आपल्याला. मला वाटतं ऋषिकेश साळवी आणि नितेश गौंडी हे चांगले फलंदाज ह्या पंचक्रोशीत गाजलेले फलंदाज आहेत. पाहायचं आहे आपल्याला. 58 धावसंख्या आहे. 59 धावसंख्या करायची आहे या संघाला जिंकण्यासाठी आणि मला वाटतं फायनलला खेळण्यासाठी जायचं आहे. बघूया फायनलसाठी कुठला संघ जातोय तो परेश केडेकर राऊंड विकेट मारा करणार आहे. एक 5 पावलांचा रनअप आहे परेशचा. हा थोडासा हलकसं अपील होतं. कुठल्याही प्रकारचा पंचांवर दबाव नाही आहे आणि हा निर्धाव जातोय चेंडू आणि मला वाटतं पहिला चेंडू चांगला पडलाय तो परेशचा. हलकसं अपील होतं मला वाटतं यष्टीरक्षक यांच्याकडून, नितीन गोपाळ यांच्याकडून. पंचांवर कोणताही परिणाम नाही. निर्धाव गेला चेंडू. धावसंख्या नाही आहे. अजून खातं खोललेलं नाही आहे फलंदाजाने आणि संघाने सुद्धा संघाचं पण खातं खोललं जात नाही आहे. पहिला चेंडू चांगला टाकला होता तो परेशने. थोडासा जाग्यावरून मारण्याचा प्रयत्न होता ऋषिकेश साळवे यांचा. थोडासा पुढे सरसावला असता, पाय एक पुढं टाकला असता तर नक्कीच बॅटच्या पट्ट्यात आला असता, पण जाग्यावरूनच खेळला तो ऋषिकेश आणि बॅटच्या पट्ट्यात आला नाही. निर्धाव गेला चेंडू. परेशचा पुढचा चेंडू ऋषिकेश. हा मात्र थोडासा फटका चुकतोय. इथे सुद्धा धाव निघत नाही आणि 2 चेंडू तर चांगले पडलेत परेशला. परेश खेडेकरचे निर्धाव गेले 2 चेंडू. धावसंख्येत भर नाही आहे. धावसंख्या म्हणजे अजून खातं खोलायचं आहे ते मला वाटतं श्रीसाम 11 संघाला. परेश टू ऋषिकेश आणि मात्र हा थोडासा खराब चेंडू असणार. पंचांचा इशारा वाईटचा. एक अतिरिक्त धावसंख्येने संघाची खातं खोललं जात आहे. मात्र अजून फलंदाजांनी खातं खोललेलं नाही आहे. 1 धाव तर होते. बिनबाद 1. परेश. हा मोठा फटका बघूया आपण तिथेच उडालेला आहे. हा मिळावचा कोण क्षेत्ररक्षक नाही आहे. बघूया काय होतं ते. 2 धावा तर काढणार आहेत मला वाटतं फलंदाज. थोडासा मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक नाही आहे. मला वाटतं सर्कलच्या बाहेर एकच क्षेत्ररक्षक आहे. त्यामुळे तो झेल टिपू शकला नाही. इथे मात्र 2 धावा काढण्यात ऋषिकेश यशस्वी होतोय. स्वतःचं खातं 2 धावेने खोलतोय आणि संघासाठी धावसंख्या होते ती 3. बिनबाद 3. 58 या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना संघाची धावसंख्या झाली ते बिनबाद 3. परेशचा पुढचा चेंडू खेळणार आहे तो ऋषिकेश. अजून हा सुद्धा उसळलेला चेंडू होता. मला वाटतं छाती इतका उंच होता, पण मला वाटतं मिडॉनच्या साईडला काढलेल्या 2 धावेसाठी या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती मला वाटतं 5. बिनबाद 5. जय संभा गोपालवाडी संघाने पहिल्या षटकात 22 धावा केल्या होत्या आणि आता श्रीसाम 11 संघ पहिल्या षटकात किती धावा जमवतो पाहायचं आपल्याला. गोलंदाज मात्र गोलंदाजी करतोय तो परेश केडेकर. हा सुंदर फटका आहे बघूया. हा मात्र स्क्वेअर लेगच्या बाजूला काढलेला हा मला वाटतं चौकार असणार आणि खरोखरच चौकार आणि या 4 धावांच्या धावेने संघाची धावसंख्या होते ती 9. परेश. हा मोठा फटका आहे. चौक चौकार.
गोलंदाज सुनील. पहिल्या षटकात धावसंख्या झाली आहे 13, बिनबाद 13. आपल्याला एक चौकार पाहायला मिळाला तो ऋषिकेश यांच्या बॅटमधून. आता मात्र स्ट्राईक मिळते ते नितेश गवंडीला. पहिल्यांदा स्ट्राईकला येतोय तो नितेश गवंडी आणि त्यांना गोलंदाजी टाकतोय तो सुनील गोपाळ. सुनील गोपाळ उर्फ बाबू. श्रीसम जयसंबा गोपालवाडी संघाकडून गोलंदाजी मार्कवर सुनील गोपाळ. हा मात्र स्क्वेअरला काढलेला एक फटका. बघूया किती धावा मिळतात त्या. नाही, एकच धाव नितेश गवंडी आणि थांबवलेला आहे ऋषिकेशला. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत बरं होते, धावसंख्या स्थिर होते ती 14. 14 बिनबाद 14. श्रीसम 11 संघाची धावसंख्या बिनबाद 14. 58 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना धावसंख्या झाली पहिल्या षटकात 13 आणि दुसरं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या इथे वाढली ती 14. ऋषिकेश साळवी सामना करणार आहेत ते सुनील गोपाळ यांचा. क्षेत्ररक्षण बदल होत आहे. सागर यांना मिडॉन आणलेला आहे आणि मला वाटतं स्क्वेअर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे आणि आणखी एक मिडॉनला दुसरा क्षेत्ररक्षक आहे. मला वाटतं अनिकेत गोपाळ आहे काही तिकडं सुनीलचा. हा मोठा फटका आहे. बघूया काय होतं तर. आणि नक्कीच झेल 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 टिपला आहे तिथे. मला वाटतं कोण आहे, समीर समीर शिंदे आहे. एका हाताने झेल टिपलाय बघा ना. सीमारेषाच्या आतमध्ये पायी लागणार नाही यात. इथे त्यांच्या हाताला एक चांगलाच फलंदाज लागलाय, चांगलाच मासा गळायला लागलाय आणि त्याला साथ दिली ती मला वाटतं सचिन शिंदे याने. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. सॉरी, समीर शिंदे. सुनीलचा पुढचा चेंडू प्रमोद. हा ऑफ स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू हाफ पिच चेंडू होता आणि मला वाटतं एक धाव तर करतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत पण नाही. थोडा आत्मघातकी प्रयत्न होता धाव काढण्याचा पण तो सफल होऊ दिला नाही आहे. क्षेत्ररक्षण टपले होते धावबाद करण्यात. एक धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 15. एक बाद 15. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आणि सुनील गोपाळ यांचं षटक चांगल्या प्रकारे पडतंय. बाबू गोपाल त्याचं नाव आहे सुशांत. इथे नाव लिहिलंय चुकीचं, सॉरी.
बाबू गोपाळ. बाबू गोपाळच बोलूया. चांगलं गोलंदाजी पृथ्वीकरण टाकतोय. एक बळी मात्र मिळवण्यात यश प्राप्त केला ते बाबूने. आता मात्र स्ट्राईकला आहे तो नितेश गौंडी. सामना करणार आहेत बाबूचा नितेश गौंडे. चांगला सलामीवीर. हा बघूया झाडाच्या वरून मारलेला फटका आहे आणि मला वाटतं षटकार. अतिशय उत्कृष्ट रिवर्स मारलेला षटकार पाहायला मिळाला तुम्हाला. बघा ते बॅटच्या ताकद बघा बॅटमध्ये. प्रो बघा बॅटमधला. अशा प्रकारे हा सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळतं आणि समाधान मिळतं प्रेक्षकांना. हा बॅट ज्यावेळी बॅटिंग करतो त्यावेळी अशा प्रकारे ह्या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या होते ती 21. संख्या 21. नितेश गौंडी यांच्या बॅटमधून निघालेला खणखणीत असा षटकार पाहायला मिळाला आणि तो सुद्धा रिवर्स. बाबू गोपाळ अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू हाताळत होते परंतु काही थोडासा चेंडू खराब पडला आणि त्याचा पुरेपूर फायदा नितेश गौंडी यांनी घेतला. हा सुद्धा मारण्याचा प्रयत्न होता आणि बाद यश मिळतंय ते बाबू गोपाळ यांना. मला वाटतं स्वतःच फलंदाज मला वाटतं पॅव्हलमध्ये परत आहेत. पंचांच्या इशाऱ्याचे 12 एक करमणूक पाहायला मिळाली. एकवीस झालाय 21. अजून एक चेंडू बाकी आहे या षटकातला. दुसऱ्या षटकातला एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या झाली 21. अक्षय नितेशची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो अक्षय. बाबू गोपाळ पुढचा चेंडू. हा फुलटॉच केला चेंडू ऑफ साईडला. बघूया तिथला क्षेत्ररक्षक काय करतो तो. एक धाव तर घेतोय दुसऱ्या धावासाठी प्रयत्न थोडासा मिस होतोय त्याचा फायदा घेतोय फलंदाज. 2 धावा मिळतात तिथे. अशा प्रकारे संघाची धावसंख्या होते ती 23. दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 2-23. 2-23. जय संभा गोपालवाडी संघाने पहिल्या षटकामध्ये 22 केल्या होत्या पण आता श्री संभा 11 संघाने 2 षटकामध्ये 23 धावसंख्या केली आहेत. अजून 3 षटकाचा खेळ बाकी आहे. काही होईल सांगता येणार नाही. अठरा चेंडू. आता चेंडू 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता.
षटकामध्ये सरासरी ठेवायला पाहिजे या फलंदाजाला 12 धावांची. 3 षटकं बाकी आहेत. 36 धावांची आवश्यकता. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजी टाकण्यासाठी येतोय, तयार होतोय तो परेश केडेकर. परेश स्वतःचं दुसरं षटक, पहिलं षटक हाताळलं होतं, त्यानंतर तिसरं षटक हाताळतोय आणि स्वतःचं दुसरं षटक हाताळतोय तो परेश. गोलंदाजीमध्ये काय परिवर्तन करतोय पाहायचं आपल्याला. 18 चेंडूंनी 36 धावांची आवश्यकता आहे अंतिम सामना खेळण्यासाठी. कुठला संघ जातोय आपल्या काही वेळातच आपल्याला कळणार आहे. प्रमोद साळवी सामना करणार आहे तो परेशचा. क्षेत्ररक्षण लागतंय. डीप कव्हर लागलेला आहे, इकडे पॉईंट लागलेला आहे डीप. एक मला वाटतं गल्लीत एक क्षेत्ररक्षक आहे मिड ऑन. परेशचा पुढचा चेंडू हा हलकासा चाप केलाय मिड ऑफ साईडला. तिथला कव्हरचा क्षेत्ररक्षक जातोय, अडवतोय, मला वाटतं मिस होतोय आणि मला वाटतं दोन धावा इथे घेतोय. धावसंख्या होती ती 25. धावसंख्या होती 25. प्रमोद साळवेने मिडऑफच्या साईडला हलकासा चॉप केला चेंडू कव्हरच्या दिशेला. तिथला क्षेत्ररक्षण येण्यापूर्वी 2 धावा पूर्ण करतोय हा फलंदाज. परेशचा चेंडू खेळण्यासाठी तयार होतोय तो प्रमोद साळवे. प्रमोद साळवे, परेश केडेकर गोलंदाज आहेत. राऊंड विकेट मारा. हा खूप टप्प्याचा स्क्वेअर लेगच्या बाजूला काढलेला चेंडू, हलकासा काढलेला कट केलाय चेंडू स्क्वेअर लेगला. एक धाव घेतोय, दुसऱ्या धावेसाठी प्रमोद धावतोय आणि तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न होता आणि मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वतः चेंडू घेऊन पुढे येतोय. 2 धावेवर समाधान मानावं लागतं या फलंदाजाला. 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 27. धन्यवाद. परेशचा पुढचा चेंडू प्रमोद साळवे आहे समोर फलंदाजीसाठी. क्षेत्ररक्षणमध्ये काही बदल नाही आहे. थोडासा मला वाटतं जवळ घेतलाय मिडऑफचा क्षेत्ररक्षक परेश. हा मात्र प्रमोद हलकासा लेग साईडला स्क्वेअर करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या कडेला जाऊन लेग बाईचा इशारा. मला वाटतं एक धाव मिळते ती लेग बाईची. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 2 बाद 28. 2 बाद 28. परेश खेडेकर एक 5 पॉलांचा रनअप आहे त्यांचा. चेंडू फेकण्यासाठी राऊंड विकेट मारा करतायत ते आणि आता मात्र सामना करणार आहे तो अक्षय. अक्षय अक्षय हा लेग स्टीमवर जाणारा चेंडू हलकासा स्क्वेअर लेगच्या बाजूला काढायचा होता. बॅटच्या पट्ट्या त्याला नाही तर पुढे एक धाव तर घेतोय. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 29. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मोठे फटके मारायला हा गोलंदाज देत नाहीये. त्यांची फलंदाजी आपण पाहिले. आता पुढचा चेंडू परेशचा. थोडा अकूट टप्प्याचा चेंडू. हा मात्र गल्लीच्या बाजून काढलेला चेंडू. एक धावशेट 2 धावा तर काढण्याचा प्रयत्न आहे. बघूया काय होतं ते. आणि नाही काय अरे थोडासा यष्टीरक्षक मिस होतोय त्यामुळे धावपात करण्याचा प्रयत्न होता तो अयशस्वी ठरतोय. एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 30. एकच धाव. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या झालेली 30. परेश केडेकर. अक्षय हा मिडॉनच्या दिशेला हळूच तटवून एक धाव घेतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतो. एक धाव मिळते. आता मात्र फलंदाजाला थोडंसं मोठे फटके मारण्याची गरज आहे. बघूया काय होतं इथं. मला वाटतं षटक संपते काय पाहायचं आहे. षटक संपलंय आणि या षटकामध्ये किती धावा दिल्यात परेशने आपल्याला तुम्हाला काही वेळातच सांगतो, काही क्षणात सांगतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 31.
31. 12 बॉलला 28. एक धाव इथे वाढले. 3 षटकं होती, 13 धावांची आवश्यकता होती. आता मात्र 2 षटकामध्ये 14 धावांची आवश्यकता आहे षटकामागे. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. सामना कोणाच्या बाजूला झुकेल सांगता येणार नाही. आताच भाकीत करणं शक्य नाही. बघूया. फलंदाजांना आपल्या फलंदाजीमध्ये पराकाष्ठा करावी लागणार आहे जिंकण्यासाठी. तसेच या जयसंभा गोपालवाडी या संघाकडचा गोलंदाज आहेत त्यांना सुद्धा पराकाष्ठा करावी लागणार आहे गोलंदाजी टाकण्याची. बघूया सामना कोणाच्या बाजूने झुकतोय तो. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. चांगले फलंदाज आहेत पाहायचे आपल्याला. अजून 8 फलंदाज तंबूत बाकी आहेत श्रीसंभा 11 संघाचे. इकडे गोलंदाज आपल्याकडे पाहायला मिळतोय तो अनिकेत गोपाल यांच्या हातात चेंडू संपवतोय कर्णधार. चौथं षटक हाताळण्यासाठी अनिकेत गोपाळ क्षेत्ररक्षणमध्ये बदल करतोय काही. बघूया. स्क्वेअर लेग साईडचा एक क्षेत्ररक्षक थोडासा बाटे हटवतोय. एक गल्ली क्षेत्ररक्षक मिडॉप नाही डीप मिडॉप आहे. हा कुठप्याचा चेंडू हा मात्र बघूया चौकार जातो काय तो. चांगला मारलाय फटका आणि मला वाटतं इथे चौकार. सुंदर प्रयत्न होत आहेत त्या क्षेत्ररक्षकाचा पायाने अडवायचा आणि पंचांचा इशारा चौकाराचा. खणखणीत चौकार मिळाला ऑफसाईडला. मला वाटतं कव्हर आणि गल्लीच्या मधून काढलेला फटका 4 धावेसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 35. पुढचा चेंडू खेळण्यासाठी अनिकेत तयार. एक चौकार पाहायला मिळाला खणखणीत आणि त्याच पद्धतीने मोठा उंच गेलेला आणि मला वाटतं एस्ट्रिक्स यांच्या हातात जातोय आणि अशा प्रकारे तिसरा धक्का मिळतोय तो संघाला. आणि या 3 या बळीच्या नंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 35. गोलंदाज हा फटका विडाऊनच्या दिशेला काढलेला हा मला वाटतं चौकार जाणार यात शंका नाही. मला वाटतं गोलंदाज आणि पंचांच्या बाजून काढलेला खणखणीत चौकार पाहायला मिळाला. पंचांचा इशारा चौकाराचा. या 4 धावने संघाची धावसंख्या झाली ती 39. अनिकेत गोपाळाला एक बळी जरी मिळाला असला तरी 2 मात्र चौकार गेले त्या षटकामध्ये. एक मिडॉपला आणि एक मिडॉनला असे 2 खणखणीत चौकार पाहायला मिळालेत. सौरभने मला वाटतं आल्या एक चौकाराचं आपलं खातं खोललंय आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 3 बाद 39. धन्यवाद तुषार साळवी. दुबईवरून मेसेज आलाय. धन्यवाद तुषार साळवी. दुबईवरून मेसेज माझ्यासाठी. अनिकेत यांचा पुढचा चेंडू प्रमोद साळवी यांना. अनिकेत गोपाल सौरभ फलंदाजीसाठी सौरभ. अनिकेत गोपाल यांचा पुढचा चेंडू खेळतोय तो सौरभ. हा मात्र थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. बॅट पुढे सरसावले एक आणि मिडॉनला काढलेला चेंडू. बघूया किती धावा मिळत आहेत त्या. आणि
मला वाटतं एक धाव तर घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी थोडंसं अपील झालं होतं. आपण पाहायचं आहे पंचांच्या इशाऱ्याची वाट.
हॅलो. या 2 धावा काढताना थोडंसं पंचांचं दुमत होतं, पण त्यांनी खात्री करून बघून गेलेले आहेत. बघूया काय डिसिजन आहे तो कळवा. नट आउट. नट आउट. नट आउट. थोडा कठीण निर्णय होता. धावसंख्या होते या 2 धावेने 41. चौथं षटक चालू आहे. धावसंख्या झाले 41 41. प्रमोद साळवी सामना करतोय तो अनिकेतचा. हा खूप टप्प्याचा चेंडू, हा मात्र मिड ऑफच्या जब साईडला काढलेला. बघूया 4 जातात का, आणि चौकार. हा खणखणीत चौकार. एक प्रमोद साळवी आपल्याला बॅटमधून पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार पाहायला मिळत आहेत. संयम ठेवलेला या फलंदाजाने. एक सिंगल दुहेरी धावा काढत काढत चौकारांची बरखास्त करतोय तो प्रमोद साळवी. या 4 धावीने संघाची धावसंख्या होते ती 45 45. लास्ट ऑफ 3 विकेट. श्री साम 11 संघाच्या 59 45 45. चौथं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या झाली 3 बाद 45. 59 धावांची आवश्यकता. हे षटक संपल्यानंतर किती चेंडूमध्ये किती धावा पाहिजेत ते तुम्हाला सांगणार आहे. अनिकेत त्यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तो प्रमोद. आणि इथं मला वाटतं झेल टिपतोय तो सागर. मिड ऑफ साईडला उंच उडालेला झेल प्रमोद साळवीचा. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली आहे 45. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 2 षटकामध्ये 28 धावांची आवश्यकता होती आणि ती सरासरी राखण्यात श्री साम 11 यशस्वी झालाय. आता 6 चेंडूमध्ये 14 धावांची 14 धावसंख्या हवी पाहायचे आपल्याला. सामना कोणाच्या बाजून झुकतो, गोलंदाज कोण आहे, कोणाच्या खांद्यावर जबाबदारी देत आहेत हे मला वाटतं. कर्णधार जय संपा गोपालवाडी नितीन गोपाळ आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. नॉन स्ट्रायकरवर आहे. आतापर्यंत फलंदाजी करतात ते प्रमोद साळवी. चांगल्या फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते संघासाठी. इथपर्यंत त्यांनी पोहोचवून दिलंय. 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद साळवी आणि नितीन गोपाळ आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणतात काय पाहायचं आपल्याला. रोहन शेवटचा षटक, 5वं षटक. रोहन 5 ते 6 पावलांचा वेग आहे, रनअप आहे. चेंडू फेकण्यासाठी उजवात आणि गोलंदाजी करतो हा गोलंदाज
क्षेत्ररक्षणमध्ये बदल होतोय. डीप मिड ऑन आहे, डीप मिड ऑफ आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे, कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि शॉर्ट एक मिड ऑफ आहे. बघूया गौरव, पुढचा चेंडू प्रमोदला. प्रमोद हा थोडासा चेंडू अतिरिक्त धाव, एक खराब चेंडू आणि मला वाटतं ह्या फलंदाजाने सोडून दिलाय. त्याला माहिती आहे एक अतिरिक्त धाव मिळणार आहे आणि एक अतिरिक्त धाव मिळाले. 6 चेंडू शिल्लक आहे. एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 46 47 46 सॉरी 46. सहा चेंडू 13 धावांची आवश्यकता. शांतमय वातावरण. सामना कोणाच्या बाजून झुकतोय पाहायचं आहे आपल्याला. गौरव आखूड टप्प्याचा आणि आखूड टप्प्याचा चेंडू मला वाटतं लेग साईडला काढलेला चौकाराच्या बघूया चौकार जातो का आणि चौकार. सुंदर आपला प्रमोद साळवी खेळताना पाहतोय आपण. एक मला वाटतं 1 डाव की 3 नंबरवर आलेला खेळाडू. Suspense. And Kieran. संघासाठी रोहन. हा हा सुंदर. मला वाटतं गल्लीच्या दिशेने काढलेला फटका. एक धाव तर घेतोय, दुसऱ्या धावची धावतोय फलंदाज आणि पाहायचं आपल्याला आणि 2 धावा करतोय प्रमोद साळवी इथं पूर्ण. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या होते ती 52. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मित्रांनो रसिक प्रेक्षक लक्ष द्या. 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सामना कोणाच्या बाजून झुकेल कोणी सांगू शकत नाही. बघूया गौरवचा पुढचा चेंडू प्रमोद साळवी आहे ना. प्रमोद साळवी आपल्याकडे स्ट्राईक ठेवून आणि क्लीन बोल्ट. एक धक्का चांगला बळी मिळवतोय तो गौरव. रोहन सात 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आता मात्र फलंदाजासाठी येतो जितेंद्र साळवी. जितू साळवी. गौरव 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सामन्याला रंगत येते पाहायचं आपल्याला. रोहनचा सामना करेल तो जितू. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण बदल होतोय. क्षेत्ररक्षणमध्ये मला वाटतं डीप लावलेलं आहे क्षेत्ररक्षण. सर्व क्षेत्ररक्षण डीप आहे. ऑफ साईडला फक्त जवळ क्षेत्ररक्षण. गौरवचा पुढचा चेंडू जितूला.
हा सुंदर फटका बघूया तिथं काय होतंय ते आणि सुंदर क्षेत्रक्षण पाहिलं तत्पूर्वी 2 धावा काढण्याचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं चेंडू फेक जरा कमी पडली आणि जर चेंडू एस्ट्रेकच्या हातात आला असता नक्कीच जितू बाद झाला असता. तत्पूर्वी 2 धावा तर पूर्ण करतोय. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या होते ती 54. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. जितू साळवी मैदानात. रोहन शेवटचा षटक रोहन टाकतोय. एक जबाबदारी दिले ते कर्णधाराने रोहनवर सामना करतोय जितू. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. बघूया पटका मोठा मारायचा होता बॅटच्या पट्ट्या त्याला नाही. बघूया काय घेतात ते. 2 धावा घेतात का पाहायचंय. तिथे 2 धावा मला वाटतं घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे संघाची धावसंख्या इथं होते ती 56. एक चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. लक्ष मैदानाच्या दिशेने सर्व क्रिकेट प्रेमींचं. थोडासा छाती ठोका वाढतोय प्रत्येकाच्या. एक चेंडू 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेंज आहे. कंपल्सरी चेंज आहे इथं. बघूया जितू साळवी त्यांना नितीन गोपाल कानमंत्र देत आहेत. एक चेंडू आहे बघूया काय होतं ते. गौरव शेवटचा चेंडू कसा हाताळतो पाहायचा आपल्याला संघासाठी जिंकण्यासाठी. सगळ्यांचं लक्ष मैदानाच्या दिशेने कारण हा सेमीफायनलचा सामना हा जिंकेल तो फायनलमध्ये जाणार आहे संघ. ओके गौरव रोहन सॉरी रोहन